नीलम नगर या ठिकाणी शासनमान्य ताळे दुकान मंजूर झाले होते गेल्या 2 वर्षापूर्वी, पण त्या ठिकाणी सर्व नागरिकांनी विरोध केल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी माननीय शंभरकर साहेबांनी त्या ठिकाणी नामंजूर केले आणि 2 वर्ष तो ताळे दुकान बंद होता। गेल्या महिन्यात 21 तारखेला पुन्हा तो ताळे दुकान चालू झालेले आहे आणि त्या ठिकाणी सर्व लोकांचा विरोध आहे म्हणून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना 2 वेळा भेटून निवेदन दिलं। राज्य उत्पादन शुल्क अधिकारी साहेबांना निवेदन दिलं। त्याच्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलं आणि त्याच्यानंतर 28 तारखेला सह्यांचा मोहीम राबवून किमान 500 लोकांचा सह्या जमा करून माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री तसेच राज्य उत्पादन शुल्क मंत्री यांच्याकडे निवेदन पाठवून देण्यात आलं। परंतु आजपर्यंत त्या ठिकाणी आम्हाला कुठलेही न्याय मिळाले नसल्यामुळे आज आपल्या समोर आम्ही एक पत्रकार परिषद घेऊन आम्ही विनंती करीत आहोत की त्या ठिकाणी सर्व नागरिकांचा विरोध आहे। त्या ठिकाणी रस्ताच नाही येत होता। जे ताळे दुकान चालू आहे ते ताळे दुकान समोरून लोकांना आणि बिडी कामगारांना आणि त्यांचे मुली जे कॉलेज शाळेसाठी जातात त्यांना येण्या जाण्यासाठी तोच रस्त्याचा वापर करावा लागतो। त्या ठिकाणी नागरिकांचा विरोध असताना देखील प्रशासनाकडून जबरदस्तीने त्या ठिकाणी ताळे दुकान लादत आहे असा आमचा विरोध आहे आणि 15 दिवसात तो ताळे दुकान प्रशासनाकडून बंद न केल्यास आम्हाला नाईलाज असतो। तेव्हापासून आम्ही संघर्ष करीतच आहोत, पण आमचं कोणीही दखल घेईना। 21च्या अगोदर नव्हतं का तिथे? नाही नव्हतं, तर नवीनच तेव्हा चालू झालं। तर त्या बाबतीत आम्ही जिल्हाधिकारी, राज्य शुल्क उत्पादन या साहेबांना अनेक वेळा पत्र दिले, निवेदनं दिले, तरी त्यांनी काही दखल घेतलेली नाही आणि त्यासाठी आम्ही मुंबईला पण गेलं। मुंबईमध्ये त्याचं अपील होतं, तर आम्ही तिथं गेलं, तिथंही आमचं मांडलंय आणि त्या साहेबांनी इथंच सांगितलं की ते तुमचं तुम्ही निवारण करून घ्या म्हणून। तर शंभरकर साहेबांनी त्याला स्थगिती दिली, त्याला परमिशन दिलंच नाही। त्यांनी म्हणले होते की ज्या ठिकाणी विरोध असेल त्या ठिकाणी आम्ही परवानगी देणार नाही। पण शंभरकर साहेबांच्या बदलीनंतर आता जे नवीन जिल्हाधिकारी साहेब आलेले आहेत त्यांनी एकच हिअरिंगमध्ये त्यांना परवानगी देऊन टाकलेली आहे आणि आम्ही आता सध्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री